नमस्कार मित्रांनो, मी उमेश पाटील यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. आजचा जो टॉपिक आहे, हा टॉपिक जो आहे माणुसकी सुरक्षा रक्षक सेना नागपूर जिल्हा अमरावती. त्यांनी मला फोन करून सांगितलं आहे की सर, आम्ही उपोषणला बसतो आहे. त्यांचं उपोषण जवळजवळ 4 ते 5 दिवस उपोषणला बसलेले आहेत ते. आज 5वा दिवस आहे काहीतरी. तर आज त्यांना मीटिंग लावण्यात आलेली आहे. तरी त्यांनी एक दिलेलं आहे आपल्याला की सर, कशामुळे आपण उपोषणला बसलेलो आहे. तर त्यांनी दिलेलं आहे बघा, उपोषणचा 4था दिवस माणुसकी सुरक्षा रक्षक सेनाच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेला शासनाने मंजुरी देण्याकरता बेमुदत उपोषण सुरू आहे, असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. म्हणजे दिलेलं आहे त्यांनी मला. हे उपोषण का करावे लागत आहे हे सर्व सुरक्षा रक्षकांनी समजून घेणे खूप गरजेचं आहे. सर्व सुरक्षा रक्षकांना समजून घेणे. नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया असे 4 जिल्हे मिळून मंडळ स्थापित झालेले आहे. नागपूर येथे सुरक्षा रक्षक भरती 2013 आणि 2011 साली झाली होती. म्हणजे त्यांनी इथं 2009 आणि 2011 बोललेले, पण 2011 आणि 2013ला भरती झाली होती. व जे काही सुरक्षा रक्षक प्रतीक्षित यादीवर होते त्यांची यादी ही 1.5 वर्षापासून संपुष्टात आली आहे. व मंडळाकडे विविध आस्थापनांकडून सुरक्षा रक्षकांची मागणी होत आहे. पण मंडळाकडे अतिरिक्त सुरक्षा रक्षक नसल्यामुळे मंडळ स्थापनेला सुरक्षा रक्षकांच्या पूर्तता करू शकत नाही. कारणाने मंडळाला आस्थापनाचे सुरक्षा रक्षकांची मागणीसाठी वारंवार पत्रव्यवहार करत आहे. व त्यांचे सुरक्षा रक्षकांची मागणी पूर्ण होत नसल्याने नाईलाजास्तव कुठेतरी त्याचे दुसऱ्या पर्याय शोधावा लागत आहे. हे जर असंच चालत राहिलं तर आपल्या नोकरीवर परिणाम व्हायला जास्त वेळ लागणार नाही. कारण आस्थापनांचे जर नाही राहिलेले तर सुरक्षा रक्षकांचा रोजगार कसं मिळेल आणि सुरक्षा रक्षकांचं राहणार नाही तर मंडळ कसं चालणार, याचे आपल्याला सर्व सुरक्षकांना विचार करणे गरजेचे आहे. माणुसकी सुरक्षा रक्षक सेना सरचिटणीस गणेश भुसे यांनी मला फोन करून सांगितलं आहे की सर, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जे